देशामध्ये 3 कोटी महिलांना लखपती दीदी बनवण्याचा संकल्प पूर्ण झाल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं। आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्तानं एका कार्यक्रमामध्ये पंतप्रधानांनी लखपती दीदीच्या संदर्भात हे वक्तव्य केलंय। कुछ साल पहले हमने संकल्प लिया था कि हम देश में 3 करोड़ बहनों को लखपति दीदी बनाएंगे। बहुत लोगों ने मेरी मजाक उड़ाई, बहुत मजाक उड़ाई गई। भांति भांति के सोशल मीडिया पर खेल चल रहे थे। मुझे आज खुशी के साथ कहना है कि देश ने 3 करोड़ महिलाओं को लखपति दीदी बनाने का जो संकल्प किया था वो पूरा हो चुका है। 3 करोड़ से अधिक बहनें अब लखपति दीदी बन चुकी है। पश्चिम बंगालमध्ये काल आदिवासी समूहाच्या एका कार्यक्रमाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी हजेरी लावली। मात्र राष्ट्रपतींच्या स्वागताकडे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मात्र पाठ फिरवली आहे। त्यामुळे संतापलेल्या पंतप्रधान मोदींनी ममता बॅनर्जींवरती जोरदार प्रहार केलाय। हा फक्त राष्ट्रपतींचाच नाही तर भारताच्या संविधानाचा अपमान असल्याचं मोदी म्हणाले। पश्चिम बंगाल में टीएमसी सरकार ने देश की राष्ट्रपति आदरणीय द्रौपदी मुर्मू जी का घोर अपमान किया है। द्रौपदी मुर्मू जी संथाल आदिवासी परंपरा के बहुत बड़े उत्सव में शामिल होने के लिए बंगाल गई थी। आदिवासियों के उस महत्वपूर्ण कार्यक्रम का आदिवासियों का गौरव करने के बजाय टीएमसी ने आदिवासियों के संथाल लोगों के यह अत्यंत पवित्र और महत्वपूर्ण कार्यक्रम का बहिष्कार किया और राष्ट्रपति का बहिष्कार किया। ये राष्ट्रपति जी के अपमान के साथ साथ देश के संविधान का भी अपमान है। बातमी पुण्यातली पुणे विद्यापीठ चौकामधल्या बहुप्रतीक्षित एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीनं लोकार्पण झालंय। या उड्डाणपुलामुळे विद्यापीठ रस्ता, पाषाण आणि बाणेर परिसरामधली वाढती वाहतुकीची कोंडी कमी होऊन वाहन चालकांना मोठा दिलासा मिळणार आहे। हा महत्वाकांक्षी प्रकल्प पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं पूर्ण केलाय। शहरामधील वाहतूक व्यवस्थेला गती देण्यासाठी हा पूल महत्वाचा टप्पा ठरणार आहे आणि या उद्घाटनाच्या सोहळ्याला केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री आणि पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी प्रमुख अतिथी म्हणून हजेरी लावली आहे। दरम्यान एकात्मिक दुमजली उड्डाणपूल अजित पवार यांच्या संकल्पनेमधून तयार झालाय। म्हणून या उड्डाणपुलाला अजित पवार यांचं नाव द्या अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केली। विद्यापीठ चौकामधल्या उड्डाणपुलाला अजित पवार यांचं नाव देण्याची त्यांनी मागणी केली आहे। की आमच्या सगळ्यांचंच एकमत आहे आणि कदाचित ती तुमची सुद्धा भावना आहे की या पुलाला ज्यांनी या पुलासाठी काम केलं, ज्यांनी या पुलाची कल्पना मांडली आणि रात्रंदिवस या पुलाच्या पूर्णत्वासाठी ज्यांनी खूप काम केलं, योगदान दिलं, त्या अजितदादांचं नाव या पुलाला देण्यात यावं अशी आमची सगळ्यांची भूमिका आहे आणि कदाचित ती सुद्धा तुमची भावना आहे आणि म्हणून मनापासून आम्हाला आनंद होईल जर या पुलाला आपण जर अजितदादांचं नाव दिलं। दरम्यान या लोकार्पणाच्या वेळेला फडणवीसांनी देखील अजित पवार यांची आठवण काढली आहे। या उड्डाणपुलाला अजित पवार यांचं नाव देण्याचा निर्णय घेऊ असं आश्वासन देखील फडणवीसांनी दिलंय। तर अजितदादांनी पूल पाडण्याचा धाडसी निर्णय घेतला होता, प्रसंगी वाईटपणा देखील घेतला। अजितदादांच्या पाठपुराव्यामुळे हा प्रकल्प पूर्ण झाला अशी भावना सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केली। जी भावना सर्वांनी या ठिकाणी व्यक्त केली, मी देखील त्या भावनेशी सहमत आहे। हा अतिशय आयकॉनिक अशा प्रकारचा पूल तयार झालाय। एक प्रकारे आपली अभियांत्रिकी शक्ती दाखवणारा अशा प्रकारचा एक हा पूल आहे। त्याचं जे एकात्मिक डिझाईन आहे ते निश्चितपणे
आधुनिकतेला शोभेचं अशा प्रकारचं डिझाईन आहे आणि म्हणून या एकात्मिक दुमजली पुलाला स्वर्गीय अजितदादांचं नाव देण्यात यावं अशा प्रकारची जी सर्वांची मागणी आहे, मी देखील त्याच्याशी सहमत आहे आणि निश्चितपणे आपण तशा प्रकारचा निर्णय घेऊ. या ठिकाणी असलेला जुना पूल वाहतुकीच्या दृष्टीने अपुरा आणि तांत्रिकदृष्ट्या अडचणीचा ठरत होता. त्याचा विचार करूनच पूल पाडण्याचा धाडसी निर्णय आदरणीय दादांनी घेतला. त्या ठिकाणी आधुनिक दुमजली उड्डाणपूल उभारण्यासाठी त्यांनी सातत्यानं पाठपुरावा कसा केला हे शिरोळ साहेबांनी आणि मोहोळ साहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे. या कामासाठी प्रसंगी वाईटपणाही घेतला, मात्र त्यांचा चांगला परिणाम आता पुणेकराला बघायला मिळणार आहे. मनसेचा 20वा वर्धापन दिन हा किल्ले रायगडाच्या पायथ्याशी साजरा होणार आहे आणि यासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे रायगडच्या दिशेनं रवानाही झाले. त्यांच्यासोबत मनसेचे नेते बाळा नांदगावकर आणि मनसेचे इतर वरिष्ठ नेते देखील सोबत आहेत. किल्ले रायगडाच्या पायथ्याशी उद्या मनसेचा 20वा वर्धापन दिनाचा सोहळा साजरा होईल. राज ठाकरे हे उद्या सकाळी 8 वाजता किल्ले रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करतील आणि यानंतर पायथ्याशी असणाऱ्या कार्यक्रमाच्या स्थळी पोहोचतील. वर्धापन दिनाच्या निमित्तानं होणाऱ्या या कार्यक्रमामध्ये या सभेमध्ये खुर्च्या लावल्या जाणार नसल्याची माहिती मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 20वा वर्धापन दिन उद्या पहिल्यांदाच रायगडमधील किल्ले रायगडच्या पायथ्याशी असणाऱ्या हिरकणीवाडीमध्ये या ठिकाणी साजरा होतोय. आपण बघितलं तर या संपूर्ण वर्धापन दिनाची जय्यत तयारी सुरू झालेली आहे. खरं तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे उद्या या वर्धापन दिनाला संपूर्ण महाराष्ट्रभरातून येणाऱ्या मनसैनिकांना कशा पद्धतीनं संबोधतायत हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. उद्या सकाळी लवकर राज ठाकरे हे किल्ले रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करणार आहेत आणि त्यानंतर या वर्धापन दिनाच्या सभागृहामध्ये ते दाखल होणार आहेत. खरं तर आपण बघितलं तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या समवेत मनसेचे प्रमुख जे नेते आहेत ते देखील या वर्धापन दिनाला या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि या संपूर्ण वर्धापन दिनामध्ये हे संपूर्ण येणारे जे मनसैनिक आहेत ते या ठिकाणी या संपूर्ण या सभागृहामध्ये आहेत ते दाखल होतील. खरं तर आपण बघितलं तर मनसे सैनिकांना उद्या राज ठाकरे कशा पद्धतीनं संबोधतायत, कशा पद्धतीनं मार्गदर्शन करतायत, या मनसैनिकांना कशा पद्धतीनं पुन्हा एकदा लढण्याची स्फूर्ती देतात हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. आणि त्यामुळं हिरकणीवाडीमध्ये पहिल्यांदाच मनसेचा वर्धापन दिन आहे तो साजरा होतोय. खरं तर स्वराज्याची राजधानी या किल्ले रायगडच्या पायथ्याशी मनसैनिकांना राज ठाकरे उद्या कशा पद्धतीनं संबोधतायत याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलंय. गणेश मापरळकर, ABP माझा, रायगड. रायगड म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराजांची स्वराज्याची राजधानी, प्रेरणा, पराक्रम, शक्ती ही आपसूक आपल्या मनामध्ये आणि रक्तामध्ये येतं. वातावरण निर्मिती आपण पाहिलं असेल जोरात झालेली आहे. उद्या सन्माननीय राजसाहेबांचं आगमन झाल्यानंतर प्रथम महाराजांच्या सदरेवरती जगदीश्वराच्या मंदिराकडे, शिरकाई देवीकडे संपूर्ण आम्ही महाराष्ट्र सैनिक राजसाहेबांबरोबर दर्शन घेण्यासाठी जाऊन रायगडची माती कपाळावर लावत येथे सभासद नोंदणी मोहीम देखील सुरू सकाळी राजसाहेबांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणार आहे. त्याकरता हा सभामंडप देखील टाकलेला आहे. हिंगोलीमध्ये उद्या काँग्रेसची पदयात्रा निघणार आहे. कळमनुरी ते हिंगोली अशी पदयात्रा प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वामध्ये काढली जाईल. राज्यभरामधील विविध प्रश्न या पदयात्रेच्या माध्यमातून मांडले जाणार आहेत. शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा, मनरेगाचं नाव बदलण्यात येऊ नये यासह वेगवेगळ्या मागण्यांच्या संदर्भात ही पदयात्रा काढली जाणार आहे. पदयात्रेमध्ये मोठ्या संख्येने काँग्रेसचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिक देखील सहभागी होतील अशी माहिती आहे. केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी शिर्डीमध्ये साईबाबांचं दर्शन घेतलं. राज्यसभेमध्ये हॅट्रिक केल्याच्या नंतर रामदास आठवले साईंच्या चरणी नतमस्तक झाले. यावेळेला कवितेच्या माध्यमातून रामदास आठवले यांनी रंगपंचमीच्या शुभेच्छा दिल्या. बीडच्या मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामधील आरोपी जयराम साटे 14 महिन्यांच्या नंतर कारागृहाच्या बाहेर येणार आहे. जयरामचा धाकटा भाऊ श्रीराम साटे याचं 2 मार्चला तांबवा गावामध्ये निधन झालं. त्यामुळे जयरामला कारागृहाच्या बाहेर पाठवायला कोर्टानं परवानगी दिली आहे.
सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत आरोपीला धार्मिक विधीसाठी उपस्थित राहता येईल. साताऱ्याच्या बावधन बगाड यात्रेला आंतरराष्ट्रीय रंग. भैरवनाथाच्या एका भाविकानं बगाडावरती अर्पण केली अमेरिकन डॉलर्सची माळ. दरवर्षी हजारो भाविकांची बगाड यात्रेला उपस्थिती. साताऱ्यामधल्या सातार गावामध्ये भैरवनाथाची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. पारंपरिक पद्धतीनं देवाची पालखी नाचवत पूजा. संपूर्ण परिसरामध्ये आनंदाचं वातावरण. सांगलीच्या आटपाडी तालुक्यामधल्या खरसुंडीमधील श्री नाथदेव देवस्थान ट्रस्ट वादाच्या भोवऱ्यात. सिद्धनाथ मंदिराच्या गाभाऱ्यामधल्या खांबांवरील चांदी दुरुस्तीच्या नावाखाली काढून गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. मुंबईच्या बोरिवली पूर्वमधल्या अभिनव नगर परिसरामध्ये वन विभागाकडून करण्यात आलेल्या सीमांकनाच्या विरोधामध्ये आमदार प्रकाश सुर्वे आक्रमक झाले. संजय गांधी उद्यानामधल्या कर्मचाऱ्यांना सुर्वेंनी धारेवर धरलंय. गोंदियाच्या सौंदड ग्रामीण रुग्णालयाच्या प्रकरणाची आरोग्यमंत्र्यांनी दखल घेतली आहे. वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे 2 बालकांचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला होता. राष्ट्रवादीचे आमदार राजकुमार बडोले यांनी आरोग्यमंत्र्यांकडे तक्रार केली. विदर्भ तापलाय. अकोला, अमरावती, वर्ध्यामध्ये तापमानाचा पारा 40 अंशांच्या वर. पुढील काही दिवसांमध्ये राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये पारा वाढणार. हवामान विभागाचा अंदाज. मुंबईच्या आझाद मैदानावरती 12 मार्चपासून राज्यामधील विविध कला क्रीडा शिक्षक संघटनांकडून एल्गार आंदोलन. 2009 पासून कला शिक्षक भरती झालेली नसून वेगवेगळ्या मागण्यांसाठी आंदोलन केलं जाणार आहे. शिक्षण विभागाच्या काही ना काही रोज काही निर्णय होतात. त्यापूर्वीचे काही निर्णय झाले आहेत. शिक्षक भरती आता त्या TATचा विषय आणखी निर्णयावर आहे. वाटतं सरकार त्यात लक्ष घालतंय. याच्यात सुद्धा रोस्टर का पूर्ण होत नाही निश्चितपणे अधिकाऱ्यांना विचारली. पर्चच्या मैदानावरती खेळवल्या जाणाऱ्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एकमेव कसोटीमध्ये भारतीय महिला संघाचा पराभव झालाय. ऑस्ट्रेलियाचा भारतावरती 10 विकेट्सनी दणदणीत विजय. धाराशिव जिल्हा परिषदेवरती महायुतीत भाजपचा अध्यक्ष होण्याची शक्यता आहे. पंचायत समिती सभापती निवडीमधून स्पष्ट संकेत. पंचायत समिती सभापती पद शिवसेनेला देत भाजपनं अध्यक्षपदाची मोर्चेबांधणी केल्याची माहिती आहे. सांगली जिल्हा परिषदेमध्ये सत्तेत जाण्याची भाजपची घाई तर भाजपनं पराभवाची सवय लावून घ्यावी. खासदार विशाल पाटील यांची भाजपवर टीका. पराभूत झालेल्या पक्षाला पुन्हा सत्तेत घुसायचा एवढे का त्यांना त्या सत्तेबद्दल प्रेम आहे हे कळत नाही. लोकांनी तुम्हाला नाकारलेलं आहे. आता जिल्हा परिषद नाकारलेला आहे. उद्या तुम्हाला विधानसभेत नाकार दिले, लोकसभेत नाकार दिले. सवय लावून घ्या. पराभव हा जनतेने तुम्हाला दिलेला आहे तो स्वीकार. आमदार तानाजी सावंत यांच्या मतदारसंघामधल्या भूम, परांडा, वाशी पंचायत समितीवरती शिवसेनेचं वर्चस्व. भूम पंचायत समितीमध्ये वंचित बहुजन आघाडीला सोबत घेत सावंतांचा राष्ट्रवादीला शह. नूतन सभापती, उपसभापतींचं तानाजी सावंत यांनी स्वागत केलंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.